वल्कव क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजची आपली रेसिपी आहे लसूणी पालक पनीर। तर अशी ही चमचमीत आणि खूप चविष्ट अशी लसूणी पालक पनीर कशी केली यासाठी आपण आपल्या कृतीला सुरुवात करूया। यासाठी मी इथे एक अख्खा पालक निवडून घेतला आहे। त्याचे देठ काढून टाकायचे जे मोठे असतात ते, बर्फाचं पाणी, कोथिंबीर आणि 4 हिरव्या मिरच्या पातेल्यात गरम पाणी करून घेतले। पालक बुडेल एवढं आधी पाण्याला उकळी काढली आणि त्यानंतर पालक त्यामध्ये घातला आहे। मग 3 मिरच्या आणि कोथिंबीर आणि यासोबतच मीठ हे सर्व आपण उकळून घ्यायचे। पालक हलका झाला, मऊ झाला की मग आपण याला बर्फाच्या पाण्यामध्ये घालायचे। हे बघा, आता मी याला बर्फाच्या पाण्यामध्ये घालून घेते। याला बर्फाच्या पाण्यामध्ये घालायचं आणि मग त्याला निथळत ठेवायचे। निथळलं म्हणजे सगळं पाणी पूर्ण निघून गेलं की मग आपण याला मिक्सरला लावायचे। जर याच्यामध्ये पाणी राहिलं, ते छान निथळलं नाही गेलं तर मग पूर्ण भाजी तयार व्हायला खूप वेळ लागतो। तर यासाठी मी इथे 2 प्रकारे लसूण चिरून घेतली आहे, एक उभी आणि एक आडवी, आणि थोडंसं अगदी अर्धा इंच आलं इथे मी असं किसून घेतलं आहे। आता आपण काय करायचं, कढई घ्यायची। कढईमध्ये मी बटर घातलं आहे, 2 चमचे बटर आणि अर्धा टेबलस्पून तेल असं हे गरम करायचं आहे। आणि मग यामध्ये जिरं, लसूण, जो फोडणीचा लसूण घेतला आहे उभा चिरलेला तो घ्यायचा आहे, जिरं घातलं आहे, आलं घातलं आहे आणि 2 ज्या अख्ख्या मिरच्या असतात लाल काश्मीरी मिरची ते घालून छान परतून घ्यायचं आहे। ब्राऊन होईपर्यंत आपण ह्याला परतून घ्यायचं आहे आणि मग आपली ही जी पेस्ट आपण केली आहे पालकची ती यामध्ये घालायची। मीडियम लो फ्लेमवर आपण हे करायचं आहे। यामध्ये माझ्याकडे रेडी टू मेकवाला थोडासा पालक पनीरचा मसाला होता, तो मी यामध्ये घातला आहे। यानंतर पनीर घातलं आहे। पनीर जवळजवळ पाव किलो पनीर आहे। आता हे मी तुम्हाला हवं ना तर हे तुम्ही बटरमध्ये परतून पण घेऊ शकता। मी शक्यतो जे पनीर आपण बनवलेलं आहे मी तसंच घालते, त्याला काही भाजून वगैरे आपण परतून घेत नाही बटरमध्ये, आणि यानेही खूप छान होते ही भाजी। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि अशी आपली ही भाजी तयार झाली आहे। आता यानंतर आपण याला फोडणी द्यायची। हे बघा, ही भाजी तयार आहे। याला एक छान सुंदर बटरमुळे एक असं छान ग्लेज आला आहे। या प्रकारे केल्याने भाजी खूप सुंदर होते ही। तर तुम्ही बघू शकता इथे माझी लसूणी पालक पनीर भाजी तयार आहे। आता याला आपण वरून फोडणी घालणार आहोत। तर फोडणीसाठी अर्धा टेबलस्पून तेल, त्यामध्ये जिरं, जो लसूण आहे तो घ्यायचा आहे आणि त्यासोबत एक बेडगी मिरची, हे दोन्हीही एकत्र मिक्स करायचं आहे। आणि मग आपण याला जी आपण भाजी काढून घेतली आहे दुसऱ्या बाउलमध्ये त्याला अशी फोडणी द्यायची। असं आपले हे लसूणी पालक पनीर भाजी तयार आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। वल्कव क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।